महापालिकेने तलावाच्या पाण्यात जनावरे, कपडे, गाड्या धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार कधी असा प्रश्न आता उपस्थित झालाय। रंकाळा तलावात जनावरे व कपडे धुण्यास मनाई असून कपडे धुणे आजही सुरू आहे, त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत आहे। रंकाळा तलाव परिसरात महापालिकेने जनावरे व कपडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली पाहिजे। वाहने धुण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी 4 दिवसांपूर्वी रंकाळा परिसराची पाहणी करून तलावात कपडे जनावरांनी धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आता आदेश दिलेत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।